इराण आणि इस्रायलचं युद्ध ज्या पद्धतीने सुरू होतं त्यामध्ये आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सीज फायरची घोषणा केलेली आहे। असं असलं तरी कुठंतरी अजूनही संभ्रम कायम आहे, कारण की एकमेकांवरचे हल्ले अजूनही थांबलेले नाही। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन सर आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या सीज फायरचा अर्थ काय आहे आणि केव्हा खरं तर अर्थानं सीज फायर जी आहे ती लागू होणार आहे। सर काय सांगा? ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की सीज फायर लागू होईल इराण आणि इस्रायलमध्ये। त्यांनी एक टाईमलाईन दिलेली आहे 12 तासाची, की 12 तासाच्या आतमध्ये सीज फायर लागू होईल आणि पुढच्या 12 तासात म्हणजे एकंदर 24 तासामध्ये आज सकाळपासून ती 24 तासाच्या आत म्हणजे उद्या सकाळपर्यंत आपल्या टाईम लॅगप्रमाणे ती लागू होईल आहे, म्हणजे अंमलात येईल आहे। तर आता त्याच्याविरुद्ध जेव्हा ट्रम्पचं हे ट्विट आलं त्यावेळेला इराणचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनी ट्विट केलं की आम्हाला हे मान्य नाही आहे। जर इस्रायलने युद्ध सुरू केलेलं आहे तर त्यांनी पहिले थांबवायला पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही थांबवू। सीज फायर हे आम्हाला मान्य नाही आहे असं त्यांनी सांगितलं। त्याच्या आधी इस्रायलने काल रात्री म्हणजे आपल्या वेळेप्रमाणे काल रात्री त्यांनी दोन अमेरिकन बेसेसवर हल्ले केले, एक कतारमधली आणि एक इराकमधली। तर त्याच्या वेळेला त्यांनी सुप्रीम काउन्सिलने सांगितलं होतं की जितके अमेरिकेने आमच्यावर बॉम्ब आणि हे मिसाईल टाकलेले आहेत तेवढेच आम्ही अमेरिकन बेसेसवर टाकू। त्यानुसार त्यांनी जवळपास 30 मिसाईल्स किंवा 36 मिसाईल्स त्यांनी या याच्यावर मारलेले आहेत एअरबेसेसवर। पण त्याआधी त्यांनी या दोन्ही राष्ट्रांना त्याची सूचना दिलेली होती आणि सांगितलं होतं की आम्ही अमेरिकन एअरबेसेसवर तुमच्या देशात असलेल्या अमेरिकन एअरबेसेसवर आम्ही हल्ला करतो आहोत, तुमच्या नागरिक ठिकाणांवर किंवा कुठल्याही संसाधनांवर आम्ही हल्ला करणार नाही। त्यामुळे कतारमध्ये फक्त एक मिसाईल पडलं, तेही रनवेच्या बाजूला पडलेलं आहे। इराकमध्ये 2 मिसाईल पडली, ती पण एक रनवेचा एक हिस्सा खराब झालेला आहे आणि दुसरं जे आहे ते बाहेर पडलं आहे। पण कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा संसाधनहानी झालेली नव्हती, कारण अमेरिकेला माहिती असल्यामुळे सगळी विमानं हँगरमध्ये अंडरग्राऊंड हँगरमध्ये गेली आणि बाकीचे जे लोक होते ते सुद्धा अंडरग्राऊंड गेलेले बंकर्समध्ये गेलेले होते। आता हे ॲज फार ॲज अमेरिका होतं जे इराणला करायचं होतं। सर यामध्ये एक गोष्ट असं आहे की कुठेतरी इराणनं जी धमकी दिली होती ती पोकळ का ठरेना हल्ला करून त्यांनी दाखवून दिलं, म्हणजे एक स्वतःचं समाधान केलं आणि जागतिक पातळीवर जो मेसेज केला की अमेरिकेवर आम्ही हल्ला करू शकतो, त्यांच्या तळावर हल्ला करू शकतो, हे दाखवून दिलं। पण इस्रायलच्या संदर्भातली जी भूमिका आहे की त्यांनी पहिले सुरू केलं, त्यांनी बंद करावं, तर याचं पुढं काय होईल? याचा पुढे काहीच नाही होणार। उद्या सकाळपर्यंत दोन्ही लोक युद्ध थांबवतील आणि दोन्ही लोक हे जाहीर करतील की दुसऱ्यांनी पहिल्यांदा थांबवलं, आम्ही नंतर थांबवलं। ॲक्च्युअल युद्ध कसं थांबेल हे काही सांगता येत नाही, कारण सीज फायर झाली तरीसुद्धा फायरिंग हे चालूच राहतं। थोडंफार फायरिंग चालू राहतं, ते हळूहळू बंद होतं। आपणही भारताने 71च्या युद्धात आणि 99च्या कारगिल युद्धामध्ये पाहिलेलं आहे की सीज फायर लागू केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत फायरिंग चालू होतं। त्याचप्रमाणे हे चालू राहिलं आहे। पण शेवट जो आहे की एक विझणारा दिवा विझायच्या आधी खूप फडफडतो, तसं हे दोन देश एकमेकांच्या विरुद्ध फडफडलेले आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले केलेले आहेत, मिसाईलचे आणि विमानांचे। तर इस्रायलने इराणच्या 6 एअरबेसेसचा धुवा उडवलेला आहे आणि त्यांचे मिसाईल साठे नष्ट केलेले आहेत आणि त्याच्याच जोडीला त्यांनी जे 3 अण्वस्त्र केंद्र होती उद्ध्वस्त झालेली त्यांच्यावर सुद्धा जबरदस्त हल्ले केलेले आहेत, की जे काही उरलेलं होतं ते त्यांनी त्याचं पूर्ण भुईसपाट केलेलं आहे। इराणनी त्यांच्या याच्यावर हल्ले केलेले आहेत, त्यांनी हायफा रिफायनरीवर हल्ला केला, परत तिचं नुकसान पोचवलं। इस्रायलच्या 2 एअरबेसेसवर नुकसान पोचवलं, एक त्यांच्या हॉस्पिटलवर त्यांनी मिसाईल लागलेला आहे आणि काही नागरी ठिकाणावर लाभलेला आहे। त्यामुळे इस्रायलची जीवितहानी बरीच झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीने इराणची पण झालेली आहे। आता हे युद्धबंदी लागू होईपर्यंत आणि अंमलात येईपर्यंत चालूच राहिलं आहे असा माझा अंदाज आहे। सर पण ज्या पद्धतीनं एक मेसेज देण्याचा इराणनं जी धमकी दिली तो मेसेज देण्याचं काम केलं होतं की अमेरिकेवरही आम्ही वेळ पडल्यास करू, म्हणजे त्यांच्या एअरबेसवर जरी केले जरी नुकसान झालं नसलं तरी जागतिक पातळीवर याचे परिणाम काय?
जागतिक पातळीवर याचे नाही परिणाम होणार. त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला, आम्ही अमेरिकेवर करू. तर अमेरिकेवर ॲक्च्युअल मेनलँडवर हल्ला करण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण त्यांच्या मिसाईलला जायला जवळपास 18 मिनटं लागतात. ती सगळीच्या सगळी हवेमध्ये ध्वस्त होतील आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील 2 एअरबेसेसवर त्यांनी हल्ला केला आणि तो एक टोकन हल्ला होता, कारण त्याच्या आधीच त्यांनी तिथल्या सरकारांना सांगितलं होतं की आम्ही हल्ला करतो आहे. म्हणजे हे झालं की तूने मेरे को मारा इसलिए मैंने तेरे को मारा, ही जी मुस्लिम राष्ट्रांची मनोवृत्ती आहे ती याच्यामध्ये उजागर झालेली आहे. आणि बाकीचं जे इस्रायल आणि याच्यावर आहे, इराणमधलं जे युद्ध चालू आहे किंवा एकमेकांवर हल्ले चालू आहेत, ते याच्याकरता आहेत की सीज फायर लागू व्हायच्या आधी एकमेकांचं होता होईल तितकं जास्त नुकसान करायचं. कारण जितके मिसाईल इराण मारेल तितके त्यांना आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमची मिसाईल खर्च करावे लागतील. इस्रायलचा आयर्न डोमचे मिसाईल ऑलरेडी संपायला आलेले आहेत. ॲरो 1, ॲरो 3 आणि ठारचे मिसाईल ते संपतात आहेत. तर एवढा मोठा प्रचंड साठा जो यांनी 12 दिवस चालवला तो परत घ्यायला त्यांना किती पैसा खर्च करावा लागेल आणि अमेरिका त्यांना केव्हा देईल, हा एक फार मोठा प्रश्न आहे. तसंच इराणचे सुद्धा मिसाईल संपलेले आहेत. त्यांचे मिसाईल साठे, मिसाईल लॉन्चर्स नष्ट झालेले आहेत. ते परत घ्यायचे आणि अण्वस्त्र चालू करायची. याला किती वेळ लागेल हे कोणी सांगू शकत नाही. कुठेतरी जाता जाता जे आहे जेवढं जास्त नुकसान करेल एवढा उद्देशानं हे खरं तर सीजफायर होईल अशीच परिस्थिती आहे. संभ्रम राहणार नाही. संभ्रम नाही राहणार, कारण इराणने सांगितलं होतं की जर सीजफायर झालं नाही किंवा इस्रायलने हल्ले थांबवले नाही तर आम्ही हर्मोजची सामुद्रधुनी बंद करू. ही पण एक पोकळ धमकी होती, कारण इराणचं इतकं आर्थिक नुकसान झालेलं आहे की रोज त्या एरियामधनं होणारी 2 मिलियन बॅरलची ती तेल वाहतूक आहे. त्याच्यापैकी जवळपास 1 मिलियन बॅरल जे आहे ते इराणचं तेल असतं. ते न विकणं हे इराणला परवडणारं नाही. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हर्मोज जे आहे किंवा हर्मोजची सामुद्रधुनी ते बंद नाही करणार, पण त्याच्यावर थोडाफार वचक राहिला आहे. आणि ती आम्ही बंद करतो आहे असं सांगितल्यानंतर बाकीचे देश इस्रायलवर दबाव घालतील की तुम्ही युद्ध बंद करा. पण ज्या पद्धतीनं रशियानं सुद्धा म्हटलेलं आहे काय आम्ही इराणच्या पाठीशी आहोत या सगळ्या परिस्थितीत, तर तो पाठीशी राहण्यापुरतं थांबेल की काही पुढे आणखी होऊ शकतं, म्हणजे सीजफायर होईलच असं वाटतं? नाही, सीजफायर तर होईल. रशियाने जे सांगितले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तर त्याची जी इराणची मिसाईल संपलेली आहेत ती मिसाईल आणि मिसाईल लॉन्चर रशिया त्यांना देईल. पण कितपत देऊ शकतो, कारण रशियाची सुद्धा मिसाईल्स आणि मिसाईल लॉन्चर जे आहेत ते युक्रेनच्या युद्धामध्ये जवळपास संपतच आलेले आहेत, कारण त्यांचे युद्ध 2.5 वर्षाच्या वर आता झालं ते सुरू आहे. त्यामुळे ते देणार नाहीत. चीनला हर्मोजची सामुद्रधुनी बंद झालेली चालणार नाही, कारण इराणचं 1 मिलियन बॅरल तेल रोजचं चीनच्या ग्वादार बंदरामध्ये येतं आणि तिथनं ते चीनमध्ये जातं. तर त्याला तेही बंद करणं परवडणार नाही, कारण त्याला तेलाचा साठा करून ठेवायचा आहे. तैवानचं युद्ध जर सुरू झालं तर त्याला ते तेल पूर्णपणे लागेल. नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीची जिओपॉलिटिकल परिस्थिती आपल्याला दिसते आहे त्यामध्ये कुठेतरी हे ट्रम्पने केलेली जी सीजफायरची घोषणा आहे ती अंमलात येईल अशीच परिस्थिती आहे. मात्र जेवढं जाता जाता जास्त नुकसान करता येईल अशीच भूमिका जी आहे ते इराण आणि इस्रायलने घेतलेली आहे. मात्र सर्वांगीण परिस्थिती पाहता हे सीजफायर करावा लागेल अशाच पद्धतीचा दबाव जो आहे तो सगळीकडून येताना सुद्धा दिसून येतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.